नमस्कार. आपण सगळे मुंबईतून कांदिवलीतून आलात दापोलीत. तर दापोली आता तुम्ही किती म्हणजे कोकण करताय दौरा असा का? हरिहरेश्वरवरून इकडे आलात. 2 दिवस आता आमच्याकडे राहिलात. कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत दापोलीतलं वातावरण? की अगदी ए सीची गरजच आहे का? लोकांना ए सी ए सी ए सी करत बसतात. पण म्हणजे तसं आपण घरी राहतो तसं कसं तुम्हाला वाटलं? म्हणजे इथला स्टे किंवा इथं दापोलीतलं वातावरण, दापोलीतली स्थळं त्याबद्दल बोला, काही बोलायचं असेल ते. इकडं आम्हाला आम्ही ॲक्च्युली कसं की कोकण ट्रिपसाठी आलेलो. ओके. पण मुलगीची माझ्या तब्येत थोडीशी हे झाल्यामुळे आम्ही इथूनच दापोलीतून, पण दापोलीला असं वाटलं की आम्हाला की होम टाऊनच आहे. हां. आम्ही प्रॉपर कोल्हापूर. ओके. आमच्या गावीच गेल्यासारखं आम्हाला वाटलं. हां. आणि म्हणजे इथे राहिलो तर आम्हाला असं वाटलं की आम्ही घरीच राहतोय. म्हणजे असं बाहेर हॉटेल्स वगैरे जे फील येतं ना हां. त्याच्यासारखं नाही, एकदम घरच्यासारखं घरच्यासारखं वातावरण. ओके. आणि जेवण वगैरे पण व्यवस्थित होतं आणि इथला स्टे पण आम्हाला खूप आवडला. आम्ही पुढे येणाऱ्यांना पण आम्ही या ठिकाणी रेकमेंड करतो. गरम पाण्याची सोय वगैरे व्यवस्थित हो, झाली? गरम पाण्याची बाकी सोय, स्वच्छता सगळं किंवा स्वच्छता सगळ्या वगैरे ह्याच्यात सगळं व्यवस्थित आहे? ओके, ठीक आहे. आणि तसा म्हणजे आता मे महिना आला तरी आहे, गरमी आहे थोडी. बाहेर पडलं तर गरमी. असं होमस्टेला एवढं गरम नाही होत रात्रीचं. ठीक आहे. तसे माझ्या ए सी रूम आहेत, नॉन ए सी आहेत. जसे घेणार तसे. तर तुमचे कोणी मित्रपरिवार आणि कोणी येणार असेल तर त्यांनाही आमच्या. तू बाळा बोल ना, तू काय बोलत नाही? ॲक्च्युली कसं एसीची गरज लागतच नाही. सिटी असं म्हणताच येणार नाही की हां, सिटी प्लस गाव आम्हाला म्हणजे आमचं कसं दापोली स्टँडपासून पण जवळ आहे आणि म्हटलं तर तुम्हाला तसा गावचा पण फील येतो. आणि रोड टच असून सुद्धा शांतता आहे, हे विशेष. धन्यवाद. तुम्ही आता निघताय तर तुमचा प्रवास सुखाचा हो. आणि कोणी येणारे असतील तर त्यांनाही रिकमेंड करा. थँक्यू. थँक्यू.